गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ सकाळ पाऊस पडायला लागला. तर 9:30 वाजलेत आणि आता पाऊस पडायला लागला आहे. माझ्या आंघोळी झाली, नाश्ता करायचा बाकी आहे. जस्ट बाहेर कपडे धुवत होते, पाऊस आला. परत आलो घरामध्ये. वैभव पण होती, वैभव भिजली थोडी. मला खूपच आला पाऊस. म्हणजे आधी नॉर्मल वाटत होता मला, पण नंतर खूपच पाऊस पडायला लागला म्हणून घरात आले वैभवला घेऊन. खूप पाऊस पडतो, अजून थोडाफार लागतोय, पण कसं ते पावळीचं पाणी येतं ना खाली, त्याच्याने भिजायला होतं म्हणून घरामध्ये चाल्याने बसले. झालेत कपडे, थोडेच होते आजचे कपडे आणि थोडे कपडे आहेत बाकीचे. हां, थोडेसे कपडे राहिलेत बाकीचे, ते धुवायचे आहेत. बाकीचं सगळं काम झालं, फक्त नाश्ता करायचा बाकी आहे. म्हटलं पावसाच्या आत धुवेन, पण कसलं पाऊस आला, म्हटलं लवकरच धुवायला पाहिजे. वैभवने वरचं जे शर्ट असतं ते काढून टाक, बदमाश झाले. आणि काल नव्हता पाऊस, काल नॉर्मली पडला पाऊस, पण आज जरा पाऊस काय माहीत असं वाटते चालू झालं आहे. कारण उद्यापासून पाऊस आहे असं म्हणतात, पण आजपासूनच चालू झालं. आता बघू, यांना कॉल करते. कामावर गेले, तिकडे पाऊस पडतोय की काय बघते, दाखवतो तुम्हाला पाऊस पडतोय ते. एवढा नाही पडत आहे, एकदम नॉर्मली पडतोय. आता मगाशी होता जरा जास्त. बघ वाहत आहे पाणी. हे पूर्ण भिजवलं आहे बघा, पूर्ण आतमध्ये येते. ते प्लॅस्टिक लावायला पाहिजे असं इथे, असं इकडे पाणी आतमध्ये वगैरे काहीच विंचरलेत नाही. तशीच व्हिडिओ काढायला घेतला आहे. काय फक्त आंघोळी केले, काहीच नाही, फक्त गंध लावला आहे तेवढंच. बाकी काय नाही. म्हटलं की लवकरात लवकर कपडे उचकावे. कसलं पाऊस आला हे बघ, तिथं बाजू लावले. आता पाऊस चालू आहे ना, नेमकी तिथंच पाणी पडतं जिथं मी बसते तिथे. म्हणून म्हटलं की जाऊ दे, थोडा थांबला पाऊस तोपर्यंत नाश्ता करून घेते आणि मग नंतर जाते. डोकं भिजवलं पावसाने, चिकचिक होतं. आता चहा टाकते, चहा चपाती खाते आणि पाणी पण नाही प्यायला. आता आम्ही टाकीतलंच पाणी पितोय. आणि विहिरीला रशी पण नाही. आता विहिरीला रशी विकत आणायला लागते आम्हाला. बघू आता संध्याकाळी मिस्टरांनी ते दादा ते आणते रशी विकत. तर विहिरीचं पाणी पण पावसामध्ये विहिरीचं पाणी म्हटलं ना लय उघड. वैभू कचरा करू नको, कचरा काढलाय ना मी, ठेवला त्याच्यात. अशी करते, कचरा काढला की नाटकी करते. हे उचल नाही त्याच्यात टाक, उचलते. चहा घेते. असं उगत गेले कपडे धुवायला, थोड्या वेळाने गेले असते बरं झालं. पटकनशी थांबतच नाही, थांबायचं नाव नाही घेता. मग ती कधी टाकतात काय माहिती, वरती पत्रा टाकतात. आधीच टाकलं असतं बरं झालं असतं पत्रा. कसं माहिती आहे, ऊन पण भरपूर असायचं आणि उन्हातून कपडे धुवायला अवघड झालं मला. आणि माझी कामं कशी 10 वाजेपर्यंत सगळी घरातली कामं उरवतात. मग घरातली कामं झाल्याच्यानंतर मग बाहेरची कामं. तो 9:30 वाजताच ऊन व्हायचं. 9:30 वाजता ऊन झालं की मग जायचे कपडे धुवायला, वैभव तिथेच असायची. आणि खूप ऊन, त्याच्या उन्हामध्ये ना बघवत नाही. डोक्याला ऊन लागलं का चक्कर यायचे, तेव्हा बसवायचं होतं. आता बघू आता कधी येतात ते बसवायला. म्हणजे कसं पाऊस जरी असला तरी कपडे वगैरे धुता येतात. माझा अवतार बघा काय झाला. आता चहा टाकले बघा इकडे. आता चहा बनवायला टाकले बघा. एक कळशी तर टाकीच्या पाण्याच्या आणल्या. आता काय करायचं, मजबुरी म्हणून टाकीचं पण पाणी प्यायला. तरी 1 महिना झाला असेल. टाकी म्हणजे धुतलेली होती आधी, धुवून लावलेले, पण आता बघू काय, आता मजबुरी म्हणून कसलंही पाणी आपल्याला आता प्यायला लागते. पाणी आता पाण्याला बोलून चालत नाही. तर बघा आतून पाणी यायला लागलं. आता ते खिडकी बंद करते, पाणी भरपूर पडते आणि असं ना आतमध्ये येते थोडं थोडं पाणी. आता बंद करते. हे बघा इथे चहा ठेवला आहे, कोरा चहा, कारण दूध बंद केला. आता वैभव काय दूध वगैरे पित नाही बघा. किचन वाटं वगैरे क्लीन करून झालं सकाळी. फरशी वगैरे काय पुसले नाही, फक्त कचरा काढला आहे. कारण आमच्याकडे पाण्याचा भरपूर आता प्रॉब्लेम आहे, कारण पाणी नाही त्याच्यामुळे. बादली लावलेली, पावसाच्या पाण्याने भरते आता बादली. म्हणजे पावळेला लावायला पाहिजे होती. म्हणजे बघ वरतून पाणी पडते ना, आता दिसत नाही, त्याच्याने हे झालं असतं. तिथं बसण्यासारखं नाही आहे, कारण भिजायला होते म्हणून मी आली पळून. म्हटलं थोडं करू नको तसं. हाय ते पावसाचे दिवस आहे, मोडलं तर ते पाणी सगळं आतमध्ये येते. ते आहे म्हणून तर पाणी नाही येतं आतमध्ये. तर इथं प्लॅस्टिकची लावली पाहिजे, प्लॅस्टिक, म्हणजे पाणी येणार नाही. वैभव मम्मीला मदत करते आहे ना, वैभव है ना, मदत करते ना. हाय का, कॅमेरा फिर बघून हाय का, तिकडे बघ वरती बघ. हाय, हां पाकडं आलं. एवढी दे तकला. असू दे असू दे असू दे. असू दे, जाऊ दे. बाहेर, हां ते नंतर जातं बाहेर.
त्याच्यात नाही टाकायचं बाबा, ह्याच्यात टाकायचं आपल्याला. वगैरे धुवून झाले, तांदूळ धुतलेत आणि आता फक्त वाटाणा आणि त्याच्यात बटाटा टाकायचा आणि कांदा वगैरे कापायचा बाकी. तर मसाला वाटून घेते याचं फक्त वाटण. त्याच्यामध्ये कोथिंबीर, एक मिरची टाकले कारण वैभव पण खाणार आहे. लसूण टाकले 1 पाकळी, कोथिंबीर 1 मिरची एवढंच आणि थोडंसं अद्रक टाकले म्हणजे स्मेल छान येतो. त्याच्यात नाही टाकायचं बाबा, ह्याच्यात टाक. इथेच असतो ना मी पोस्ट नंतर. तेल टाकलंय, कांदा टाकला, आता टमाटर टाकलाय, चांगल्या प्रकारे भाजून घेते. इथून आता दिसत नाही व्यवस्थित, पुढे घालायला लागेल म्हणजे दिसते पात्रे व्यवस्थित झालं तर मग थोडं वाटतं टाकते. हे लांब एकच मिरची टाकले, टाकले वैभव खाते म्हणून. वाटाणा आणि बटाट्याचे याच्यामध्ये टाकले.
ॲड करतो. भात धुवून झालं, 15 मिनटं झाली. थोडंसं फक्त पाणी शिजण्यापुरतं. वैभव भात शिजला, खाणार का वाटाणे भात? थोडंसं मीठ घालते चवीपुरतं. मीठ नव्हतं टाकलं मग अशी. तर 5 मिनिटात लगेच 4 शिट्या होतात. बंद करून झालं. शिला झालाय. आले का? आता कुकर लावला, क्लीन वगैरे सगळं झालं करून. तर आता जेवण झालं फायनली. खूप कंटाळा आला तर इतकं गरम होते ना, खूप त्रास होतो. त्यातच पंखा लावते, थोडासा पंखा लावते आणि बसते. हेच केलं आज, वाटाणे भात केला. कारण वाटाणे भातच केला कारण दुपारी पण उशिरा जेवलो, म्हणजे 4 वाजता जेवलो. बघ वाफा बघा. आता जेवण बनवलंय ना, आता वाफा नुसतं खाली फेकते. पंखा लावलाय. कंटाळलंय नसती गरमीने. तर वाटाणे भात बनवलाय. वाटाणे भात लागलं. त्याच्यामध्ये थोडासा बटाटा टाकलाय. पप्पा. आणि तिखट नाही केलं, थोडे हळद टाकले आणि 1 मिरची टाकली. बघू आता वैभव खाईल. 1 मिरची टाकली, ती पण एवढी जास्त तिखट नाही आहे. आता वैभवचे पप्पा आणि ते दादा गेले जरा बाहेर. ते पण कंटाळतात घरामध्ये बसून. ते बाहेर गेलेत, आता येतील थोड्या वेळाने. आता तर कुकर गार होतं, आता गरम. आत्ताच बंद केला आहे कुकर. तर थोड्या वेळाने देते त्यांना पण. 5 शिट्या केल्या मी कंटिन्यू. कधी पण 4 वेळाच करते, म्हणजे 4 शिट्या करते. पण ह्यावेळी 5 केला. तर थोडा वास आलाय, लागल्यागत बघू. आता थोडासा लागला वाटतं खाली. खाऊ आता. भात खायचा थोड्या वेळानं. खाऊ पप्पा आणणार आहे. खाऊ म्हणजे खाऊ. तेव्हा किती घाम सुटतोय नसता, खूप घाम सुटतोय. आणि अजिबात नळाला पण पाणी नाही आणि टाकीत पण पाणी नाही. आता संध्याकाळी रशी ही केली, म्हणजे मिस्टरांनी रशी घेऊन आले आणि मग रशी तिकडे हे केले दोघांनी पण, त्या दादांनी पण आणि आम्ही पण. विहिरीचं पाणी आणलं आणि विहिरीचं पाणी खूप गार आहे, खूप छान वाटतं. वैभव चला आता थोड्या वेळानं येतीलच, मग जेवायला बसतो आहे ना बाबा. तू सोबत जेवण करणार की एकटे आता बसते जेवायला? तिला ताऊ पाहिजे. पप्पा आता गेला की पप्पा आणेल की आता. पप्पा आला वाटतं.
लगेच बघायला जा जा बघ जा, पप्पा आला वाटतं, जा बघ जा. खूप गरम होतंय, काय करायचं. आज पाऊस पडला तरी 1 तासभर पाऊस पडला. सकाळी 9:30 वाजता पडला पाऊस. ते घाण केलं आंघोळ. आता त्याला आंघोळी घालते, आधी भरवते आणि मग हे करते, आंघोळी घालते. पूर्ण घाण करून टाकते आंघोळ. काय हां आंघोळ नको, काय आंघोळ नको, हां आंघोळ नको म्हणते. चला मग आता कधी येतात तर वाट बघते. तोवर बघते आता कुकरची हवा काढते आणि वैभूला देते. वैभूला भरवते, नाही तर तिला झोपा येतात. जेवण नाही देत अजिबात है ना. तो वाजले तर किती, आताशी 8:45 झाले. एवढं लवकर थोडी झोपते तू. टप्पा अरे टप्पा कशासोबत खाणार. दुपारी आमलेट केलं, आमलेट सोबत खायला सांगितलं का. टप्पा हाय पण कशासोबत खाणार तू. भातासोबत खाणार, भातासोबत खाणार म्हणते टप्पा. चला आपण खाऊ, बघू भात कसं झालाय. चला झाला भात. पाणी थोडं जास्त झालं वाटतं. नाही बरोबर आहे, एकदम व्यवस्थित झालं. एकच मिरची टाकली, म्हटलं की तिखट व्हायचं म्हणून म्हटलं वैभूला एकच हे दिलं बरं असतं. एकच मिरची टाकलेली बरी असते. एकच प्लेट दे लवकर. हे बघा कुठं बसले. इकडे पण देते वहिनी ना, ते वैभूला भरवते. 2-2 कशाला वैभा. हे बघा बा, हात पळतो, गरम आहे नुसतं. चल या बचा, खाली बचा. इकडची लाईट बंद केले कारण ना, हे बघ इकडचं बंद केलं. ही जी टूप आहे ना, ही वरची, ही बघा ही टूप, ही वरची टूप दिसते ती बंद केले. ती लावली ना का व्यवस्थित दोन्ही रूमला लाईट येते, इकडे पण आणि इकडे पण. आता फक्त इकडचे लावले. हे बघ इकडे पण एक बल्ब आहे, ते एकच लावले जेणेकरून पाखरं इकडे येतील. कच्चे झाला ते बघू. कच्चे झालाय, कसा झालाय वैभव दाखव, कसा झालाय. छान झालाय. आता तिकडं आहे आमच्या मॅडमची फरमाईश बघा, तिकडे जाऊन बसले. खूप छान झाला. इकडची लाईट लावली, इकडची बंद करते. पाखरांना लय त्रास देतात, काय करायचं. खूप त्रास देतात पाखरं. हे बघा आता इकडची लावली, ही व्यवस्थित दिसते. भरवते मम्मा, भरवते का भरवते वहिला. या या आणि घेऊन जा भात. मी जास्त बनवला जरा, थोडासा घेऊन जा माल. बघा कसा झाला. मी असाच करते जर करायचं झालं म्हणजे. ही पण खाते आणि मी पण पिवळाच केले, कारण तिकड कांदा आणि टमाटो आणि बटाटे मिरची घालून. हां मी बटाटा टाकलाय, वाटाणा आणि हे केलंय कोथिंबीर, लसूण आणि त्याच्यात थोडंसं अद्रक टाकलंय आणि वाटून घेतलं थोडं आणि टाकलं. हिला तसा आवडतो, मग मी त्याच्यात मसाला नाही टाकत. मसाला टाकला तर तिखट होतं ना, मग फक्त एकच मिरची टाकली. पप्पाने मारलं ना, मारलं. पप्पाने मारलं नाही, पप्पाने नाही मारलं.